अकोल्यामध्ये 2 गटामध्ये वाद झाला आणि त्याचं रूपांतर राड्यामध्ये झालेलं आहे। अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे। अकोल्यामधल्या हरिहरपेठ भागामध्ये काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाली होती। ऑटो आणि मोटरसायकलमध्ये धडक झाली आणि त्याच्यानंतर हा वाद पेटला आणि हा वाद अगदी दगडफेकीपर्यंत विकोपाला गेला। 2023च्या मे महिन्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा राडा हा हरिहरपेठमध्ये झालेला होता। उमेश अलोने आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। उमेश, कशी आहे सध्याची तिथली परिस्थिती, काय वातावरण आहे? सध्याची परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे। मात्र यामिनी हा तोच भाग आहे 13 मे 2023 रोजी हरिहरपेठ भागात दंगल पेटली होती आणि त्या दंगलीचं रूपांतर जे आहे ते मोठ्या राड्यामध्ये झालं होतं। त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झाला होता। यामिनी आजची घटना जी आहे ती ऑटो आणि जी सायकल आहे त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतरण जे आहे ते नंतर राड्यामध्ये झाले। दोन्ही गट आमने सामने आले आणि त्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक दोन्ही गटांमध्ये झाली आणि या दगडफेकीनंतर दोन्ही गटांनी जो ऑटो आहे तो ऑटो आणि 4 दुचाक्या ज्या आहेत त्याची जाळपोळ मोठ्या प्रमाणात सुरू केली आणि अनेक भागात या भागात भीतीचं मोठं वातावरण होतं आणि या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा जे आरसीपी आहे आणि जे राखीव पोलीस आहेत ते सर्व या ठिकाणी दाखल झाले आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या या ठिकाणी आहेत। मात्र मागच्या वर्षीची दंगल झाल्यानंतर यामिनी या भागात वारंवार दोन्ही गटांमध्ये तेढ निर्माण करणारे अनेक प्रसंग झाले, छोट्या मोठ्या घटना झाल्या। मात्र पोलिसांनी प्रत्येक वेळेस त्या घटना ज्या आहेत त्या सामंजस्याने सोडवल्या जातात। मात्र आज एका छोट्या वादाचं पर्यवसन जे आहे ते परत राड्यामध्ये झालं आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झालेली आहे। मात्र सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत। यामिनी, अगदी धन्यवाद उमेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।